मित्रहो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बी जी श्रीरामे बोरगावकर. मी आज माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपणास एक विचार देतोय. बघा, विचार असा आहे, हल्ली लाजाळूची वनस्पती ही माणसाला आता भीत नाही किंवा लाजत नाही. हल्ली लाजाळूची वनस्पती ही मानवाला आता लाजत नाही किंवा माणसाला आता लाजत नाही. म्हणून लाजाळूची वनस्पती एक काळ असा होता, आता वास्तवात आजही आपण जर लाजाळूच्या वनस्पतीला स्पर्श केला तर खरंच जरी ती पानं मिटवत असेल तरी मला वाटतं की खरंच तिच्यामध्ये आता तिलाही असं वाटायला लागलंय की खरंच आजचा तो जुना माणूस होता, जे काही माणुसकीचे सगळे धागे घेऊन तो जगत होता, तो आज माणूस खरंच जरी चंद्रावर गेला असेल, अनेक विज्ञानामध्ये इतका पुढे गेला असेल, तरी खरंच माणूस म्हणून त्याच्यात किती माणुसकी शिल्लक आहे हे लाजाळूची वनस्पती सुद्धा आज पाहते की काय, असंच मला वाटते. म्हणून लाजाळूचं जी काही वनस्पती आहे, जे काही छोटं रोपटं आहे, ते सुद्धा आज माणसाला लाजत नाही. आणि म्हणून आपले पानं मिटते की नाही हे मला वाटतं. कारण आजचा काळ लक्षात घेत असता एक काळ असा होता की दररोज सूर्य उदय झाला की जो नाग असतो, साप, अस्सल नाग म्हणतो आपण, नागामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, पण नागाचा जो काही काळा नाग असतो, तो नाग सकाळी सूर्योदय झाल्याच्या नंतर असा मुंडी उचलतो आणि सूर्याला नमस्कार करतो, मुंडी उचलतो आणि सूर्याला नमस्कार करतो. असे एक दोनदा नक्की तो करतो. मी स्वतः पाहिलेला आहे गावाकडे लहान असताना. कारण याचा अर्थ असा लावला जातो की नाग सूर्याला नमस्कार करतो की बाबा रे, मला काळ्या डोईचा माणूस आज भेटू देऊ नको. कारण का, आपला शेतकऱ्याचा मित्र साप जरी असला तरी आजही माणसं सापाला भीतात. आपण नागपंचमी साजरा करतो किंवा नागपंचमी हा सण साजरा करतो. आपल्या संस्कृतीमध्ये नागाला जरी दूध पाजत असेल तर आपण एक दुश्मनाला जवळ करण्यासाठी असंही आपण त्याची संकल्पना कधी कधी म्हणत असतो. आणि शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हणत असतो, तो उंदराला खातो म्हणून शेतकऱ्याचा मित्र आहे, असंही बोललं जातं. पण सांगायचं मला एकच आहे की खरंच नाग सुद्धा काळ्या डोईचा माणूस भेटू नये असं म्हणायचा. आणि आज वाघाकडे पाहत असताना जो टायगर आहे, बिबट्या आहे, त्याच्याकडे पाहत असताना अशी एक संकल्पना होती की वाघाच्या डोळ्यात डोळा घालून आपण पाहू नये. वाघ जरी जवळून गेला तरी आपल्याला काही करत नाही. जर आपण त्याच्या डोळ्याकडे डोळा लावून डोळ्यात डोळा घालून बघितलो, तो मात्र अंगावर येतो. अशी एक संकल्पना असं एक बोलल्या जातं. आणि काही लोकांनी अनुभवलेलं आहे, जुन्या लोकांनी, अगोदरच्या लोकांनी हे अनुभवलेलं आहे. आणि म्हणून आज माणसाला खरंच वाघ सुद्धा, मी हे का सांगतोय, वाघ सुद्धा माणसाला मोठा समजतो. हार प्राणी, माणूस हा मोठा आहे आपल्यापेक्षा असं समजत असतो. आणि वाघ सुद्धा माणसाला भीतो, साप सुद्धा माणसाला भीतो. आणि ही जी काही भीती आहे, तर ही भीती माणसाची अशी होती की सगळ्यात माणूस मोठा आहे. तर आज खरंच सगळीकडे माणूस कुठं खुजा होत चाललाय की काय, असंच वाटतं. आणि माणसाची जी उंची होती ती कुठेतरी कमी होत चालली. प्राण्यांच्या मनामध्ये, वनस्पतीच्या मनामध्ये कुठंच माणूस हा स्वतःची उंची स्वतःच कमी करून घेतो आहे. याचं कारण असं आहे की जी नैतिकता जी होती तोच माणूस आज विसरून गेलेला आहे. नैतिक जी काय एक नैतिक वचक असते
ती वचक मात्र माणसाची आज कुठेतरी राहिलेली नाही. जरी आजही प्राणी भीत असतील तरी त्यांना मनातून भीत नाहीत आपल्याला, असंच मला वाटतं. माझं मन असं म्हणतं की खरंच माणसं आज ज्या दिशेने बदलायला पाहिजे त्या दिशेने बदललेले नाहीत, म्हणजे नको त्या दिशेने बदलत आहेत. आणि म्हणून आपल्याशी प्राण्याबद्दल बी आता प्राण्याच्या मनामध्ये गैरसमज झाला की काय, वनस्पतीच्या मनामध्ये आता आपल्याबद्दल नक्कीच गैरसमज झाला की काय, असं मला वाटतं. आणि म्हणून मला या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. माणूस जन्मल्याच्या नंतर माणूस म्हणून त्याला जगता आलं पाहिजे. आणि ती भूमिका नक्की अगोदरच्या काळामध्ये भारतामध्ये होती. आणि म्हणूनच या संस्कृतीचा जगाला हेवा वाटत होता. विवेकानंद जेव्हा बाहेर जातात अमेरिकेमध्ये, तेव्हा सभेमध्ये बोलायला सुरू करत असताना बंधू भगिनीनो, असं या बंधू भगिनीनो या विधानाने त्यांची सुरुवात ते करतात. तेव्हा बाहेर सुद्धा वाटतं की खरंच भारताची काय संस्कृती आहे. आणि म्हणून विवेकानंदांना लोकांनी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा डोक्यावर घेतलं होतं की भारतीय संस्कृती खूप पवित्र आहे, एकमेकाला खूप मानतात. हे जे आहे ते कुठं कमी होत चाललंय काय. आणि याच्यामुळं आपल्याला जर कळत नसेल तर खरंच प्राण्याला कळायला लागलेलं आहे, खरंच वनस्पतीला कळायला लागलेलं आहे की माणूस आज बिघडलेला आहे, बिघडत चाललाय, सगळेच बिघडलेले आहे.